नमस्कार. बऱ्याच दिवसातून आज आपण भेटतोय. जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आजचा आपला विषय, ज्यांनी आयपीसी स्टडी केलेला आहे आणि ज्यांना भारतीय न्याय संहिता आयपीसी रिपील होऊन जो दुसरा एक ऍक्ट आला भारतीय न्याय संहिता 2023 ला, त्या संबंधात माहिती हवी असेल किंवा स्टडी करायचं असेल त्यांच्यासाठी आजचा हा आपला टॉपिक किंवा आजचा आपला व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. पहा, आयपीसी आणि भारतीय न्याय संहिता यांचं कंपॅरिझन करणारे बरेचसे आर्टिकल्स युट्यूबवर, व्हिडिओ आहेत, नेटवर त्याचे आर्टिकल्स आहेत, वेगवेगळ्या जर्नलमध्ये छापून आलेलं आहे त्या संबंधात. पण त्यामध्ये सेक्शन टू सेक्शन अशा प्रकारचं कंपॅरिझन मला दिसलं की बाबा ह्या सेक्शन मध्ये हे होतं, त्या सेक्शन मध्ये ते. पण शॉर्ट मध्ये एक इंट्रोडक्टरी शॉर्ट मध्ये चॅप्टरायझेशनचं कंपॅरिझन मला कुठेही सापडलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी चॅप्टरायझेशनच्या कंपॅरिझन, आयपीसीचं चॅप्टरायझेशन आणि भारतीय न्याय संहितेचं चॅप्टरायझेशन, ह्या चॅप्टरायझेशनच्या कंपॅरिझन मध्ये तयार करावा असं मला आजची गरज वाटली, म्हणून हा व्हिडिओ त्यासाठी आहे. तर डायरेक्ट आपण सुरुवात करूया. पहा, चॅप्टरायझेशनला आयपीसी मध्ये चॅप्टर 1 आणि 2. चॅप्टर 1 आहे इंट्रोडक्शन आणि चॅप्टर 2 आहे जनरल एक्सप्लेनेशन. जनरल एक्सप्लेनेशन म्हणजे डेफिनेशन क्लॉज, जे काय टर्मिनॉलॉजीज आहेत त्यांचं डेफिनेशन तिथे दिलेले आहे. तो दोन्ही भाग एकत्र करून भारतीय न्याय संहितेमध्ये चॅप्टर 1 हा प्रिलिमिनरी आहे. त्यात इंट्रोडक्शन ॲज वेल एज जनरल एक्सप्लेनेशन दोन्ही सुद्धा इन्क्लूड केले गेलेले आहे. चॅप्टर 3 जो आहे पनिशमेंट्स, तो तिकडे घेतलेला आहे चॅप्टर 2 मध्ये ॲज इट इज पनिशमेंट्स. 4 जनरल एक्सेप्शन्स. जनरल एक्सेप्शन्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे, त्याबद्दल मी काय खोलात जाणार नाही. सेम टॉपिक, सेम चॅप्टर, इथं 4 आहे, तिथे 3 मध्ये आहे असं इन्क्लूड केले गेलेलं आहे. चॅप्टर 5 आहे आयपीसी मध्ये अबेटमेंट, 5A आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि 23 आहे अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्सेस. हा तिन्ही भाग एकत्र करून चॅप्टर 4 म्हणून भारतीय न्याय संहितेमध्ये तिन्ही भाग एकत्र करून अबेटमेंट, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि अटेम्प्ट असं चॅप्टरेशन तिथं केलेलं आहे. ठीक आहे. चॅप्टर 5 पर्यंत आयपीसीचे चॅप्टर 5 पर्यंत आणि त्याचे रिप्लेसमेंट आणि चेंजेस जे भारतीय न्याय संहितेमध्ये झालेले आहे त्याबद्दल आपण पाहिलं. आता पुढे आपण पाहणार आहोत चॅप्टर 6 आयपीसी टू चॅप्टर 10 आयपीसी आणि त्याचं जे काही बदल झालेले आहेत भारतीय न्याय संहितेमध्ये त्या संबंधात. तर पहा, चॅप्टर 6 जो आहे ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट, तोच चॅप्टर 7 ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट ॲज इट इज घेतलेला आहे, फक्त क्रम बदललेला आहे. चॅप्टर 7 ऑफेन्सेस रिलेटिंग टू आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स, सेम चॅप्टर 8 ऑफेन्सेस रिलेटिंग टू आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. चॅप्टर 8 आयपीसी ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी. चॅप्टर 11 ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी. चॅप्टर 9 ऑफेन्स रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट. थोडासा टायटल मध्ये बदल केलेला आहे, कन्सेप्ट त्याच आहे. ऑफेन्स चॅप्टर 12 ऑफेन्स बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट, बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट. चॅप्टर 9A होता ऑफेन्स रिलेटिंग टू इलेक्शन्स, निवडणुकी संबंधितले गुन्हे. तोच चॅप्टर 9 घेतलेला आहे. 9A होता तो चॅप्टर 9 तिथे इन्क्लूड केलेला आहे ऑफेन्स रिलेटिंग टू इलेक्शन्स ॲज इट इज. चॅप्टर 10 कंटेम्प्ट ऑफ द लॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट्स, तोच चॅप्टर 13 चॅप्टर 13 घेतलेला आहे कंटेम्प्ट ऑफ द लॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट्स. ठीक आहे. त्यानंतर पहा, पुढचं चॅप्टरायझेशन आपण कंटिन्यू करूया. चॅप्टर 11 जो आहे आयपीसीचा तो आहे फॉल्स एव्हिडन्स अँड ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक जस्टिस. तोच भाग आहे, फक्त तो वर घेतलेला आहे चॅप्टर 4 मध्ये, सेम टायटल फॉल्स एव्हिडन्स अँड ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक जस्टिस. इथून पुढचा जो भाग आहे चॅप्टर 12 आणि 18चा काही भाग त्यात थोडासा चेंज केलेला आहे. काय पहा, चॅप्टर 12 काय आयपीसीचा ऑफेन्सेस रिलेटिंग टू कॉइन अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प्स आणि 18 जो आहे चॅप्टर आयपीसीचा त्यातला काही भाग आहे ऑफेन्सेस ऑफ करन्सी नोट्स अँड बँक नोट्स.
तो भाग म्हणजे 12 पूर्ण आणि 18चा काही भाग घेऊन तिकडं चॅप्टर 10 तयार केले गेलेला आहे. ऑफेन्स रिलेटिंग टू कॉइन, करन्सी नोट्स, बँक नोट्स अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प्स हा बदल झालेला आहे. पुढे पहा, डायरेक्ट चॅप्टर कंपॅरिझन करूया आपण. पहा, आयपीसी चॅप्टर 14 आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग द पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मोरल्स. तोच भाग आहे असा चॅप्टर 15 मध्ये घेतलेला आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मोरल्स. ठीक आहे. चॅप्टर 15 आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलीजन, तिकडे चॅप्टर 16 मध्ये इन्क्लूड केलेला आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलीजन. सगळ्यात मेजर चेंजेस मला जे दिसले चॅप्टरायझेशन मध्ये, सेक्शन्स मध्ये, त्याच्या असणाऱ्या प्रोव्हिजन्स मध्ये, तो आहे भाग आयपीसी चॅप्टर 16 आणि भारतीय न्याय संहिता चॅप्टर 5 आणि 6. खूप मेजर चेंजेस दिसले ते इथे दिसले. काय दिसले पहा. चॅप्टर 16 आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. ऑब्विसली लॉचे विद्यार्थी, ज्युडिशियरीचे ऍस्पायरंट सगळ्यांनी आयपीसी वाचला असेल, स्टडी केला असेल. ऑफेन्सेस अफेक्टिंग ह्युमन बॉडी काय आहे सांगायची गरज नाही. पण दुसरी गोष्ट, त्यात थोडस बायफर्गेशन करण्याचा प्रयत्न भारतीय न्याय संहितेमध्ये झालेला आहे. काय पहा, हा 16चा भाग आहे तो तिथं चॅप्टर 5 आणि 6 मध्ये इन्क्लूड केले गेलेला आहे. 16 एकदम खाली होता तो वर घेऊन, म्हणजे जे महत्वाचे कायदे आहेत ते वर घेतलेले आहेत, प्रोव्हिजन्स वर घेतलेले आहेत. चॅप्टर 5 आणि 6 मध्ये काय बदल केलाय पहा. चॅप्टर 5 जो आहे तो ऑफेन्सेस अगेन्स्ट द विमेन अँड चिल्ड्रन आणि 6 आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. त्यात बदल असा आहे, 16 मधले ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी जे आहेत त्यात जे विमेन अँड चिल्ड्रन रिलेटेड जे आहेत ते चॅप्टर 5 मध्ये वेगळे केलेले आहेत भारतीय न्याय संहितेमध्ये, आणि राहिलेले जे ऑफेन्सेस अगेन्स्ट अफेक्टिंग द ह्युमन बॉडी आहेत ते चॅप्टर 6 मध्ये घेतलेले आहेत. पहा, विमेन अँड चिल्ड्रनच्या अगेन्स्ट जे काय ऑफेन्सेस अफेक्टिंग ह्युमन बॉडी आहेत ते 5 मध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत आणि राहिलेले 6 मध्ये कंटिन्यू केले गेलेले आहेत. ठीक आहे. इथं हा सगळ्यात महत्वाचा, ज्यावेळेस आपण तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस इथं तुम्ही विशेष ध्यान द्यावं असं माझं रिकमेंडेशन आहे. चॅप्टर 17 जो आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, चॅप्टर 17 तिथं पण चॅप्टर 17च आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी. पुढे पहा, चॅप्टर 18चा काही भाग. ठीक आहे. चॅप्टर पार्ट ऑफ चॅप्टर 18 जो आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट अँड प्रॉपर्टी मार्क्स. 18चा काही भाग आपण बघितला, करन्सी नोट्स वगैरे, बँक नोट्स तो, आणि राहिलेला भाग ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स. हा चॅप्टर 18 वेगळा केले गेलेला आहे याच्यासाठी. पार्ट ऑफ चॅप्टर 18 मध्ये जो हा भाग आहे तो पूर्ण चॅप्टर 18 मध्ये भारतीय न्याय संहितेच्या ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट अँड प्रॉपर्टी मार्क्स एक वेगळा चॅप्टर तयार केले गेले. त्यातला 18तला काही भाग उचलून इकडे 18चा पूर्ण एक चॅप्टर तयार केले. ठीक आहे. पुढे पहा, चॅप्टर 20 ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज. ठीक आहे. जो चॅप्टर 20 आहे ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज, तो भाग चॅप्टर 5 मध्ये इन्क्लूड केलाय. जो आपण पहिला ऑफेन्सेस रिलेटिंग अगेन्स्ट द विमेन अँड चिल्ड्रन यांच्यामध्ये तो इन्क्लूड केले गेलेला आहे. ऑफेन्सेस रिलेटिंग टू विमेन अँड चिल्ड्रन मध्येच हा ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज इन्क्लूड केले गेलेला आहे. आणि चॅप्टर 21 आणि 22, 21 आहे डिफॅमेशन आणि 22 आहे क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट अँड अनॉयन्स. त्या सगळ्याचे मिळून एकच चॅप्टर केलाय. चॅप्टर 19 क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट, अनॉयन्स अँड डिफॅमेशन. ठीक आहे. हे साधारण चॅप्टरायझेशन आहे. बरेचसे तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही आयपीसी मधले काही चॅप्टर सांगायचे राहिले आहात, ते जे राहिलेले आहे चॅप्टर ते वगळण्यात आलेले आहेत, काढून टाकण्यात आलेले आहेत. त्याच्यावर वाटल्यास आपण एक वेगळा व्हिडिओ 5-10 मिनिटाचा तयार करूया की बाबा कोणते चॅप्टर काढून टाकलेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गरजू विद्यार्थी असतील, ज्युडिशियल ॲस्पायरंट्स असतील त्यांच्यासाठी हा उपयोगाला पडेल. धन्यवाद.